गणपती बाप्पा मोरया फुडल्या वर्षी लवकर या। तुमका सगळ्यांक माय मोगाचं योकार गोवा 365 च्या चवथ स्पेशल कार्यावळीत हांव मनीषा जाधव तुमचे सगळ्यांचे स्वागत करता। गणेश बाप्पा केन्ना घराघरांनी आयलो आणि केन्ना बाप्पाच्या विसर्जनाचो दीस आयलो कळेच ना। या निमतान जाणा जाऊन घेऊया काय शास्त्रा। चला तर। नमस्कार, माझे नाव श्रीराम अशोक इनामदार। मी मूळचा साताराचा आहे। मी गोव्यामध्ये मोर्जीमध्ये चतुर्थी निमित्त गणेश पूजनासाठी पुरोहित म्हणून आलेलो आहे। घरामध्ये हे देवतांची मूर्ती असतात, तरी पण गणपतीची मूर्ती घेऊन पूजा स्थापना कशी काय करतात, पूजण्याची परंपरा कशी काय? त्याचं कारण असं आहे, त्याच्या मागे काही पौराणिक कथा आहेत। त्यातली पहिली कथा म्हणजे माता पार्वतीनं पहिल्यांदा स्वतःच्या मळापासून एक मूर्ती बनवली मुलाची। ती आंघोळीला जात असताना त्यांनी ती दारात ठेवली आणि त्याला त्या मूर्तीत प्राण फुंकून त्याला सांगितलं की तू आता या ठिकाणी रक्षक म्हणून थांब। माता पार्वती आंघोळीला गेलेली असताना भगवान शिव तेथे आले आणि त्यांनी बघितलं तर या रक्षकाने त्यांना अडवल्यानंतर रागात येऊन त्यांनी त्याचं मस्तक उडवलं। मस्तक उडवल्यानंतर जेव्हा माता पार्वती आंघोळीतून बाहेर आल्या त्यावेळी त्यांनी बघितलं की याने आपल्या पुत्राचं मस्तक उडवलेलं आहे। ते मस्तक उडवलेलं बघितल्यानंतर त्या क्रोधित झाल्या, राग आला त्यांना आणि त्यांनी शिवाला सांगितलं की तुम्ही काही करून याला जिवंत करा। तर भगवान शिवाने गणांना आज्ञा दिली, जो कुठला प्राणी तुम्हाला पहिल्यांदा दिसेल इथून गेल्यानंतर त्याचं मस्तक कापून आणा आणि याच्या डोक्यावर लावा, हा जिवंत होईल। अशा पद्धतीनं मळापासून म्हणजे मातीपासून बनवलेली मूर्ती, त्याला पहिल्यांदा दिसलेला प्राणी हत्ती, त्यामुळे हत्तीचं मस्तक आणून बसवलं आणि त्याला ते गणपतीचं स्वरूप प्राप्त झालं। त्यावेळी शिवाने त्याला वर दिला की तू सगळ्या गणांचा अधिपती होशील, म्हणून तो गणपती। व्यासानी 10 दिवस मूर्ती घडवली मातीची आणि तिची पूजा केली आणि त्या पूजेनंतर त्याला अष्टसिद्धी प्राप्त झाल्या, म्हणून तो सिद्धींचा दाता असा तो गणनायक। काही ठिकाणी असं कागदाचं मूर्ती वगैरे असं काय करून हे करते, कसं काय? आपण या उत्सवाला म्हणतो पार्थिव गणेश उत्सव। पार्थिव म्हणजे माती, पृथ्वीपासून बनलेला म्हणजे पार्थिव। तर मातीची मूर्ती ही पूजन मूर्ती ही मातीचीच हवी। इतर मूर्ती ज्या बनवल्या जातात कागदापासून, नारळापासून किंवा इतर कुठल्या फुलांपासून, त्या उत्सव मूर्ती म्हणून ठीक आहे, पण त्या पूजन मूर्ती होऊ शकत नाही।
गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. काही मूर्ती एक वर्ष ठेवतात, काही असेच ठेवतात असे सांभाळून. असं कसं काय? आता वर्षभर मूर्ती ठेवण्यामागं काही कारण आहेत, भावनिक आहेत. जर घरात कोणी स्त्री गरोदर असेल तर तिचं बाळंतपण होईपर्यंत मूर्तीचं विसर्जन केलं जात नाही. काही ठिकाणी अशी प्रथा आहे. त्या प्रथेनुसार बाळंतपण झाल्यानंतर त्यावेळी ती मूर्ती विसर्जन करण्याला मुहूर्त नसतो, म्हणून पुढच्या वर्षीच्या चतुर्थीपर्यंत ठेवली जाते आणि पुढच्या वर्षी दुसरी मूर्ती आणून स्थापना करून एकाच वेळेला त्या दोन्ही मूर्तीचं विसर्जन केलं जातं. अशी काही भागात प्रथा आहे. पुढे आणि वर काय एकदा पुढे दोनदा तीनदा पुढे ते धातूच्या वगैरे मूर्ती करून घेतात, पितळी मूर्ती, आणि त्या वर्षभर घरात ठेवतात. फक्त ज्यावेळी गणेशोत्सव येतो त्यावेळेला त्या मूर्ती बाहेर काढल्या जातात. त्या उत्सव मूर्ती म्हणून ठेवल्या जातात. छोटी मातीची मूर्ती आणून त्याच्या जवळ ठेवून त्याची पूजा केली जाते आणि पार्थिव मूर्तीचं विसर्जन विधिवत केलं जातं. धातूची मूर्ती पुन्हा स्वच्छ करून तिच्या जागेवर ठेवून दिली जाते.
लोकांना असं वाटतं की यांनी वर्षभर मूर्ती घरात ठेवली, गणपती आणलेला गणपती विसर्जन केला नाही, पण तो मूर्ती जो असतो ती उत्सव मूर्ती असते. पार्थिव मूर्ती ही वेळच्या वेळेला विसर्जित झालेली असते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. काही ठिकाणी 1.5 दिवस, काही ठिकाणी 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11, 21 दिवस असं म्हणजे कसे काय हे ठेवतात गणपती? 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस हा तुमचा खोळाचार आहे. आता 1.5 दिवसाचा गणपती ठेवण्यामागे काही कारण अशी आहेत. बहुतांश महाराष्ट्रातल्या कोकणात, तळ कोकणात आणि वरच्या कोकणात 1.5 दिवसाचा गणपती जास्त दिसून येतो. त्याची कारणं अशी आहेत की काही वर्षापूर्वी आपल्याकडे मुघलांचं राज्य होतं. त्यांचे सरदार अत्याचार करत होते, देवदेवतांची विटंबना करत होते. त्यावेळेला ज्यावेळी आपल्या इथं विटंबना होत होत्या त्या विटंबना टाळण्यासाठी म्हणून चतुर्थीला गणपतीची स्थापना करायची, घरातच त्याची पूजा करायची आणि 1.5 दिवसात त्याचं विसर्जन करायचं, जेणेकरून त्याची कुठल्याही प्रकारे विटंबना होऊ नये. अशा प्रकारे बरेच ठिकाणी 1.5 दिवसाचा गणपती ही संकल्पना रूढ झाली. बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. गणेश गणेश मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. पाच दिवस 7 दिवस अनंत चतुर्दशी हा गणेश विसर्जनाचा मुख्य दिवस. आता आमच्याकडे घाटावर काही ठिकाणी गौरी असतात आता गणपती बरोबर, तर ते गौरींबरोबर गणपतीचं विसर्जन होतं, जास्त करून ब्राह्मण समाजात. त्याचं कारण असं आहे की ब्राह्मणांना स्वतःच्याच घरच्या कर्मात अडकून पडून चालत नाही, योग्य नाही, ते इतर ठिकाणची कर्म करायला हवी. त्यासाठी 5 दिवसात गणपतीचं विसर्जन करायचं आणि पुढच्या कर्मासाठी बाहेर पडायचं.
गणेश मूर्ती पाण्यामध्ये कशी म्हणजे विसर्जन करण्याची कसे काय? आपली सगळी सृष्टी जी आहे ती पंचमहाभूतांनी बनलेली आहे. पृथ्वी, आप, जल, पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. यातली जी 4 महातत्व आहेत ती जलतत्वात विसर्जित होऊ शकतात, सहज विसर्जित होऊ शकतात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि हा जो गणपती आहे चतुर्थीच्या ह्याच्यातला उत्सवातला तो पार्थिव आहे, म्हणजे मातीपासून बनवलेला, पृथ्वीपासून बनवलेला आहे. तर तो सहजपणे विघटन होण्यासाठी योग्य असं तत्व हे जलतत्वच आहे. इतर कुठल्याही तत्वात तो सहजासहजी विघटित होऊ शकत नाही, विसर्जित होऊ शकत नाही आणि त्याचं तिथं पावित्र्य राहत नाही. जलात गेल्यानंतर मातीची मूर्ती असल्यामुळे जलाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही, त्यातल्या प्राण्यांना कुठल्याही प्रकारचा अपव्यय होत नाही, म्हणून ते पाण्यात विसर्जन करतात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा, अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती, अरे पुढच्या वर्षी बाप्पा, अरे गणपती बाप्पा. गणपतीचे आगमन आणि विसर्जनांच्या काय शास्त्राविषयी तुमका महत्वाची माहिती मेळा असतली. शामेळ घुमटांच्या तालार गणपतीचे आगमन झाले आणि विसर्जनही. पण तुमची उमेद अशीच आसुनी फुडल्या वर्सा बेगीन यात म्हण गणपतीक तुम्ही सांगलाच असतले. आता वेळ झाला कार्यावळीतल्या निरोप घेवपाचो. तुम्ही खंयच वच नाकात, पळयत रावात गोवा 365.